श्री स्वामी समर्थ. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2024 मधील मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त. या वर्षीची मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 सोमवार दिनांक या दिवशी आहे. मकर संक्रांतीचा पुण्यकाल हा सकाळी 7:15 ते संध्याकाळी 6:21 असणार आहे आणि महापुण्यकाल हा सकाळी 7:15 ते सकाळी 9:06 महापुण्यकाल असणार आहे. त्याच्यामध्ये दान व स्नान करणे हे श्रेष्ठ मानले जाते आणि रवी योग हा सकाळी 7:15 ते सकाळी 8:07 असणार आहे. चला तर आता पाहूयात आपण मकर संक्रांतीचे महत्त्व. मकर संक्रांत या दिवशी सूर्य भगवान यांच्याबरोबर श्री गणेश व माता लक्ष्मी व भगवान शंकर यांची सुद्धा पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते. या दिवशी तीळ व गूळ यांचे दान केल्याने पुण्य मिळते. मकर संक्रांत या दिवशी सुवासिनी आपले घर स्वच्छ करून जरीची साडी नेसून आपल्या घरासाठी, संसारासाठी व आपल्या सौभाग्यासाठी व आपल्या मुलाबाळांसाठी पूजा करतात. पूजा झाल्यावर 5 बोळक्यांची म्हणजेच सुगडांची पूजा केली जाते व ती पूजा केलेली बोळकी, सुगडं सवाष्ण महिलेला वाण म्हणून दिले जाते. पूजा झाल्यावर तिळगुळाची पोळी व तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू बनवून नैवेद्य दाखवतात. चला तर आज बघूया त्याचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे मकर संक्रांतीचे. मकर संक्रांत या दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनी यांना भेटायला जातात व शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत, म्हणून ह्या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात. याच दिवशी भीष्म पितामह यांनी आपला देह त्याग केला होता. याच दिवशी गंगा नदी सागराला मिळाली होती, म्हणून ह्या दिवशी गंगा स्नान करतात. तसेच ह्या दिवशीपासून थंडी कमी होत जाते. मकर संक्रांती ह्या दिवशी दान, स्नान, श्राद्ध, तर्पण, जप, तप यांचे जास्त महत्त्व असते. चला तर मग आजच्या ह्या वर्षीच्या मकर संक्रांतीचे वाहन व स्वरूप कसे आहे ते पाहूयात. संक्रांत ह्या दिवशी घोड्यावर बसून येत असून उपवाहन सिंह आहे. तसेच काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला आहे. कपाळावर हळदीचा टिळा आहे. हातात वासासाठी दुर्वा असून नाव महोदरी आहे. सोने धारण केले आहे व वयोवृद्ध आहे. संक्रांत नैऋत्य दिशेकडे पाहत असून पूर्व दिशेला जात आहे. 14 जानेवारी या दिवशी भोगी आहे. त्या दिवशी मिश्र भाजी, तिळाची भाकरी व खिचडी बनवतात आणि 15 जानेवारी या दिवशी मकर संक्रांती आहे. या दिवशी तिळाचे गोड पदार्थ बनवतात व तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतात. 16 जानेवारी ह्या दिवशी किंक्रांत आहे, म्हणजेच करी दिन आहे. या दिवशी चांगले कोणते काम करीते नाही.